वक्त्रम. सागर पाटील काय पाहिजे का अजून? बस चला चला अंपायर. चला जरा पेंग्विन सारखं नको पाच. चला सेमीफायनल नंबर 1 MDPL मोठी देसाई प्रीमियर लीग 2026 सीझन 6 पहिला उपांत्य फेरीचा सामना. चलो चलो दर्शक जल्दी. तरी असते चालले परांडी टोचेक. सामन्याला होते सुरुवात. शुभेच्छा दोन्ही संघांना आपण देऊयात. मॅच बिटवीन बाबुराव शेठ प्रतिष्ठान आणि अष्टविनायक. अष्टविनायकने टॉस जिंकला. फिल्डिंग करतात. ओपनिंग फेर मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला बॉल सागर पाटील कॅप्टन ऑफ अष्टविनायक. सॉफ्ट हँड मनोजने इकडे मात्र सिंगलने खातं उघडले आणि सर्वात छोटा प्लेअर नाही त्याच्याही छोटा आहे वाटतं एक त्या साईडला. अष्टविनायकचा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. तुषारला आपण जरूर त्या ठिकाणी बघितलं फिल्डिंग करत असताना. फिल्डिंग मध्ये देखील आपल्याला काही चेंजेस पाहायला मिळतात. ऑन साइडला सध्या प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो तो वाडिश लॉंग ऑन रिजन. त्यासोबतीने एक फिल्डर सध्या आपण जर बघितला तर तो डाऊन दी ग्राउंड देखील आहे. डाव पहिला सुरू आहे. हे चेक चेक. हॅलो का तो उघडलाय. पहिल्या बॉलवरती जी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. चला चला वेळ जास्त घ्यायचा नाही. विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं टाकावी लागतील. कोल आता ड्राईव्ह केला मिड ऑफला. फिल्डर जरूर उपस्थित आहेत आणि चांगला कॉल आहे. आकाश देवकर विकास देवकर माफ करा. चांगली कॅच मागच्या मॅच मध्ये त्यांनी पकडली होती. मयूर देवकरचं काम तमाम केलं होतं आणि लकी मयंकला पाठवलं दुपारीच. जेवणासाठी मोकळे केले त्यांना. पुढचा बॉल सागर स्वीप. ट्रेडमार्क ऑफ आकाश मात्रे. मिड विकेटला क्लिअर. चौकार. शाबास. चौकार आला आणि 4 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 6 वरती. SK11 नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आहे ते देखील. सेकंड सेमी फायनल ओम साईडच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत. पुन्हा खेचायला गेलेत पण इथे पडलाय बॉल थोडा बाहेर निघालाय. या सीझन मध्ये थॉमस डायस मात्र इन्फॉर्म आपल्याला दिसले नाही. नेक्स्ट मॅच सेमी फायनल आहे. कदाचित चान्स मिळू शकते त्यांना. हर्षल डॉट आलाय आताचा. पुढचा बॉल सागर ऑफ समचा बाहेर हवेत होता आणि या वेळेला मात्र ती गॅप लॉंग ऑफला क्लिअर. चौकार. एक मॅनेजमेंट कडून सगळ्या संघांना सूचना आहे प्लीज. आता सेमीफायनल आणि फायनल आहे. तुम्ही त्याच ताकदीने खेळाल पण जे काही तुमची लहान मुलं आहेत 10 वर्षाच्या खालचे सगळे मागे पाहिजेत प्लीज. तुमची रणनीती असू द्या काही असू द्या 10 वर्षाच्या खाली जर असतील तर मागेच पाहिजे स्टंपच्या. लावा लवकर फिल्डिंग प्लीज. एखादा बॉल लागला इकडचे इकडचे. आता काय यांचा आयडी मागू कारण या स्पर्धेला गाळबोट नको लागायला मित्रांनो. त्यामुळे सगळ्यांसाठी आम्ही सूचना करतोय. धावा सध्या आपण पाहतोय त्या 10 धावा आहेत. काय झालंय.
फुलर लेंथ आहे मिड ऑफ कडे. मनोज थांबलाय. चांगलं कॉलिंग आहे. डॉट आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती. बाबूराव शेठ प्रतिष्ठान नाबाद 9 धावा. चला थोडंसं चार्ज होऊन खेळा, कारण तुम्हाला देखील कमी ऊन लागेल जर तुम्ही लवकर डाव संपवला. संपलाय 9 for none. टोटल 10 धावा आहेत. चला सेकंड ओव्हर. बॉलर आलाय आतिश. खेचून मारायला गेलेत पण बॉल मध्ये शेवटी बाउन्स होता. गुडघा टेकून मनोजला ऑनसाइडला खेचायचं होतं बॉलला, बिकॉज मिड विकेट त्या बाजूला पूर्ण बॅकवर्ड खाली आहे फाईन लेग पर्यंत. डॉट आलाय. धावसंख्या 9 वरती थांबले. चांगली बॉलिंग दोन्ही बॅटर्स आपण बघितले महत्वपूर्ण आहेत आणि त्यांना सध्या तरी शांत केलंय. पहिल्या 7 बॉल मध्ये फक्त 9. पुढचा बॉल फुल टॉस आहे. स्विंग केला आणि बॉल थेट सीमा पार. षटकार. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे आपलं MTPL मोठी देसाई प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. मनोजचा षटकार आलाय. काय बॉल घाबरला का? षटकार आलाय. धावा 15 वरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला डॉट आला आणि दुसरा मनोजने पाठवलाच. इंटरेस्टिंग ओपनिंग पेअर आहे. दोघेही राहिले तर 70 बनतील. सागर पाटीलच्या अष्टविनायकला विचार करावा लागेल. ही जोडी, ही पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल. इट्स अ वाईड. आणि वाईड सोबत टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावा पाहायला मिळतात त्या 16. स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या मस्त मागे तो छोटा देखील त्या सावलीमध्ये फिल्डिंग करत आहे. ओव्हर पिच वन्स अगेन. बॉल सीमा पार. काउ कॉर्नरच्या वाई यात्रा. षटकार. जेवल्यावर गायब झाले वाटतं. कुठे तो गुप्ता? जाओ ना उधर. MDPL के चेयरमैन के तरफ से 1000 का इनाम है आपको शाम को. जाओ जल्दी. 1000 जास्त झाले वाटतं. यज्ञेश चौक केलं. चेअरमॅनचा खिसा कापतील ते. श्याम चौधरी यांचं आगमन झालंय पुन्हा एकदा टेमघर वरून. 2 सामने गमावले त्यांनी. फार मोठा सदमा लागला. जेवले पण नाही ते.
फक्त आज पाण्यावरती काम चालू ठेवलंय त्यांनी. शोकाकुल. श्याम चौधरी यांना पुढचा बॉल. आतिश. शॉर्ट बॉल ओके. अनदर बिग वन. मनोजने मारलाय आणखी एक षटकार. कसं पैसे उरतील. छकडेवाला आण ना जरा. अजय गायकवाडला आण. स्कोर आहे सध्या 29. सॉफ्ट आहे. बंद करू मॅच. एक धाव आली आणि सिंगल सोबत 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग. बाबुराव शेठ प्रतिष्ठानची सलामीची जोडी आणि खास करून मनोज देवकरने केलेले बॅटिंग. 2 चौकार आकाशकडून देखील आलेले आहेत. ओव्हरऑल झाल्या 30 धावा नाबाद. अजय मडवी टी शर्ट उतरवायला लावली पोरावी आपल्याला. वंश पाटीलने घातले अजून. स्कोर सध्या आपण पाहतोय 30. यश श्याम चौधरी देखील आपल्या सोबत आहेत. आरव 11. हवे त्या बॉल चान्स असेल. कव्हर्सला पकडले कॅच. पहिला धक्का. मनोज देवकर बॅक टू द पॅव्हिलियन. जीप बीप नीट धुवून घ्या त्याची. मथुरा झालेत. नेक्स्ट मॅच. विकी देवकर देखील इन ऍक्शन आहेत. श्याम चौधरी आणि वंश भरपूर चर्चा करत आहेत. मला विकी दादा आल्यानंतर वाटतं पैसे लावतील ते. डबल भाव. पंचक्रोशीतील येतील. येस नो डाऊट. वंश आणि आता श्यामला काही काम उरलं नाही. सेमी फायनल सोबत फायनल आमच्या सोबतच आहेत ते. स्कोरिंग कॉमेंट्री. फक्त चेअरमॅन कुठे जरा लक्ष ठेवा त्यांच्यावरती. थोडं पॉकेट येऊ त्यांच्यासाठी. नवीन बॅटर ज्ञानेश्वर देवकर. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये होते. आताही मैदानाच्या आतमध्ये आलेत. आकाशला सध्या स्ट्राईक नाही आणि सागरने आला बरोबर विकेट काढली आहे. पुढचा बॉल वेगवान होता आणि लेग स्टंपचा बाहेरून अंपायर कडून सिग्नल आला वाईट. स्कोर सध्या आपण पाहतोय वाईट सोबत 31. 31 धावा धावफलकावरती. धावांचा वेग आहे. एस के आणि ओमसाई देखील नेक्स्ट मॅच आहेत इन ऍक्शन. सेमी फायनल नंबर 2. चेअरमॅन MDPL चे यज्ञेश मडवी इन ऍक्शन आहेत. खिसा आता अर्ध्यापेक्षा जास्त खाली झालाय. खेचून मारायचा होता मात्र डॉट आलाय. सकाळीच ते ठाण्याला जाऊन आलेले आहेत आदरणीय खासदार आणि
टेनिस बॉल फेडरेशन भारताचे अध्यक्ष देखील आहेत श्रीकांतजी शिंदे. सकाळीच त्यांनी भेट घेतली होती. किती आलेत काय माहित नाही. 31. फुलर लेन बॉल टॅप झाला आणि देन अगदी बाजूलाच आहे पण एक धाव मिळणार आहे. सिंगल सोबत स्कोर आपण पाहतोय पुढे 32. 32 धावा धाव फलकावरती आहेत. सागर पाटील स्ट्रायकर बॉलर आहे. जरी पहिल्या षटकामध्ये धावा असल्या तरी इकडे तेव्हा तो आला, विकेट काढली मनोजची आणि नावसिंगेला कुठे का होईना थोडा लगाम स्पीड ब्रेकर त्याने उभे केलेले आहेत. बॉल आणि या षटकातील बाकी आहेत अर्थातच 3 आणि आकाश मात्री आलाय स्ट्रायकिंग एंडला. इंटरेस्टिंग बॅटल आता है. डीप स्क्वायर लेग है, मिड विकेट है, लॉन्ग ऑन है, काऊ कॉर्नर है आणि लॉन्ग ऑफ. समोरची टीम त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. खास करून विवेक मात्रे, सुमित पाटील. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती विवेकने. नॉट आउट 80 आणि त्यामध्ये 40 बनवल्या होत्या विवेकने. स्फोटक खेळ केला होता. 2 धावा त्यात एक वाईड आहे. 3 डॉट आलेत. एक विकेट आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. सुपर बॉलिंग. हारलेल्या टीम साठी मागे चेंजिंग रूम आहे. बॅक स्टेज. पुढचा बॉल हेलिकॉप्टर मात्र निवडवलाय. लॉंग ऑनचा बाहेर आला षटकार. शेवटचा बॉल. षटकार येऊन 3 षटकांचा खेळ संपला आणि बाबुराव शेठ प्रतिष्ठानचा धावफलक. एक विकेट. धावा बनलेल्या आहेत 38. चला आता फास्ट 3 ओव्हरचा खेळ संपला. चेअरमॅन यज्ञश्री मडवी यांची उपस्थिती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. स्वागत करूयात आपण त्यांचं. या स्पर्धेमध्ये मोठी भूमिका आणि युवा उद्योजक मयूर देव बनवत आहे. स्वागत आहे आपलंही. आता काम राहिलंच नाही काय, फक्त स्वागत आणि सन्मान. लकी मयांक 11. धावा झाल्या 38. SK चे कॅप्टन आणि ओमसाईचे कॅप्टन या. SK आणि ओमसाईचे कॅप्टन रेडी राहायचे तुम्हाला. आणि टेमघरचे श्याम चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. पहिला बॉल.
ऑन साइडला खेचायचा होता, मात्र आता दुसऱ्या बाजूने एक तर झाली आहे. बाईज सिंगल सह झाली आणि सिंगल सोबत स्कोर मात्र 39 वरती पोहोचलाय. फोर्थ ओव्हर मध्ये गोलंदाज सत्यवान मात्रे आणखी 40+ खेळाडू आहेत. चला वेळ जास्त चाललाय, प्लीज जितके वेळ उन्हात राहाल तितका काम पीठ. तात्या चला, गती घ्या गती. पुढचा बॉल पात्री एज होती, कॅच ड्रॉप झाली आहे विवेक कडून आणि बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉपला चौकार. ठाणे मध्यवर्ती बँकेचे ज्युनियर मॅनेजर नितेश दादा पाटील यांचं आगमन झालं. स्वागत आहे आपले. 43 आहेत. पुढचा बॉल खोलात होता, ओ बॉलच बॅक आणि लॉंग ऑफला आता चांगली फिल्डिंग झाली आहे. चांगला प्रयत्न होता सत्यवान मात्रे यांचा देखील फॉलो थ्रू मध्ये. धाव फक्त एकच झाली आहे आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 44. 44 धावा. बॉल बाकी अजूनही 3 या षटकातील. ज्ञानेश्वर देवकर आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला थांबले. थ्रो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि ज्ञानेश्वर देवकर पॅव्हलियन मध्ये रन आउट. फॉर्टी 44 धावा धाव फलकावरती आहेत आणि बॉल बाकी आहेत अजूनही 2. जबरदस्त स्पर्धा. मोठी देसाई प्रीमियर लीग सीझन 6 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. ट्रॉफीज आहेत ना यज्ञेश? चेअरमॅन कुठे? चेअरमॅन कमेंट बॉक्स मध्ये या लवकर. शॉर्ट बॉल खेचलाय आणि बॉल चाललाय आता थेट सीमा पार षटकार. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय हरिश्चंद्र शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मधुकर शेठ पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय गोविंद पांडुरंग चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीमान सौभाग्यवती कीर्तिताई मधुकर पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे. हलकी अपील आपल्याला पाहायला मिळाली. त्यासोबत मालिकावीर, बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डरच्या ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय आंबो अर्जुन मात्रे यांच्या स्मरणार्थ श्रीमान अनंताजी मात्रे साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आल्या. मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज स्वर्गीय बळीराम पाटील, स्वर्गीय अलका पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार हर्षल बळीराम पाटील यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्या. त्यासोबत काही मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज स्वर्गीय अशोक मारुती पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय पाटील यांच्या वतीने देखील आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत.
बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी शूज आहेत जे आम्हाला ज्ञानेश्वरजी चावळराम देवकर साहेब यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आले. त्यासोबत पाण्याची व्यवस्था निलेशजी मात्रे, राकेशजी मात्रे, अनिकेत मात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले. थँक्यू. मुक्ता डेव्हलपर्सचे ओनर आदरणीय उद्योगपती किशोर शेठ पाटील यांचे मनापासून आभार. नगरसेवक आदरणीय बाबाजी पाटील साहेब, त्यासोबत युवा उद्योजक आकाशदादा बाबाजी पाटील यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्यासोबत रोहिदासजी लक्ष्मण मात्रे, शरीदासजी किसन मात्रे, मनीषजी गंगाराम पाटील, रुपेशजी केशव मात्रे, श्रीजी वसंत पाटील, आदरणीय फुलाजी पाटील, आदरणीय साजनजी मात्रे, नवनाथजी मात्रे, तेजसजी मात्रे आणि नीरजजी संतोष देवकर. या व्यतिरिक्त देखील बरीच नाव आहेत, ती जरूर तुमच्या समोर आम्ही आणू. सर्वांचं मनापासून आभार. विकास देवकरला दिलाय पहिलाच दणका, दीपकने षटकार. स्कोर सध्या आपण पाहतोय तो षटकारासोबत जाऊन पोहोचल्या पुढे 56-56 धावा. चला काय झालं, अब तक 56. शॉर्ट बॉल हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर थोड्या अगोदर मागे आणि बॉल त्यांना बीट करून चौकार. अंपायर चला ना, बॉल नवीन द्या नाही तर. चला आता आलाय म्हणून मॅच बॉल कंटिन्यू करा. चला लवकर प्लीज, वेळ जास्त चाललाय बिकॉज यानंतर सेमी फायनल आहे आणि देन फायनल आहे. टाइम वाजून गेले 3:30. धावा झाल्यात आतापर्यंत 60. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवला, आता डॉट आलाय. चांगला चेंडू, विकास देवकर. एंट्रन्सला ज्या कोणाच्या गाड्या आहेत कृपया करून लगेचच बाजूला करा. स्कूटी एंट्री एंट्री ती एंट्री ती जिकडून गाडी येते 4 व्हीलर मैदानाचा आत. स्टील 2 टू गो. स्कोर झालाय तो 61 ना. येस, आकाश आहेत आता. लो वाफल टॉस आउटसाइड एज आहे. शॉर्ट थर्डला बॉल आहे, स्टॉप तर केला त्यांनी. डबलला चान्स भेटणार नाही, कॉल दिलाय. गरज होती का देखील प्रश्न, आणि 2 झाल्या. तो गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 ने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 63 धावा. शेवटचा षटक आहे, शेवटचा बॉल आहे. कव्हर्सला गॅप मध्ये बॉल आणि आलाय तो अर्थातच आता चौकार. आणि इकडे डाव पहिला संपला, धावा बंदल्या त्या 67.
68चं टार्गेट आहे. या ओमसाईचे कॅप्टन, SKचे कॅप्टन मंचावरती आदरणीय नितेश दादा पाटील, ठाणे मध्यवर्ती बँकेचे मॅनेजर आहेत आणि दादांच्या शुभेच्छा आपण करणार आहोत. टॉस मॅच रेफरी आहेत श्याम चौधरी. थोड्याच वेळात ठाणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती अर्चनाताई निलेश पाटील यांचं थोड्याच वेळात या मंचावरती आगमन होणार आहे आणि त्यांचं आपण मोठी देसाई प्रीमियर लीग MTPL सीझन 6 मध्ये स्वागत करणार आहोत. चला लवकर कॅप्टन रेडी राहा. पण मान्यवरांचं आगमन झालंय प्लीज. दोन्ही कर्णधार ओम्स आणि SK. टॉस या ठिकाणी केला जात आहे. नितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन फ्लिप करण्यात आला आणि टॉस लागलाय तो SKच्या बाजूने. वरून काय करताय? थांबताय? ठीक आहे थांबा. पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती, आपण मंचावरती स्थानाबंध व्हा. मॅच बिटवीन SK11 अँड ओम साई, सेकंड सेमीफायनल. या मॅच मध्ये अष्टविनायक समोर टार्गेट आहे ते आता 68 धावांच्या लक्ष्याचा करायचा पाठलाग फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. विकी देवकर इन ऍक्शन आहेत आणि वंश आणि श्याम चौधरी मात्र तुमचे मोठे फॅन आहेत. ते बरेचसे कमेंट करतायत. विकी दादा जेव्हा बॅटिंगला येतील मी त्यांनाच देणार आहे माईक, श्यामला आणि वंशला. नितीन काळन सध्या रेस्ट रूम मध्ये आहेत. शिवाजी द बॉस मध्ये होता ना रेस्ट रूम, वेटिंग रूम होता. चला आता काय बॅट्समन A1 जोडी अष्टविनायकचे विवेक आणि सुमित तात्या. सिक्स्टी 68चा टार्गेट आहे. 68 धावांच्या लक्ष्याचा करायचा पाठलाग. ड्रिंक स्टॉल आले आणि मागच्या मॅच मध्ये 18 नॉट आउट ही पार्टनरशिप. चला भाने लवकर चला. ओपनिंग पेअर त्याला आणि दुसऱ्या बाजूने वैभव सूर्यवंशी. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती वैभवने जबरदस्त बॉलिंग केली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये 2 षटक त्याने टाकले आणि दोन्ही षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पहिला बॉल 68च्या चेसला सुरुवात. विवेक साठी फुल टॉस
डीप मध्ये फिल्डर मनोजने पकडली कॅच आणि पहिल्याच बॉल वरती विवेक शून्यावरती बाद. एकदा आगमन आपण करूयात. वैभवने हॅट्रिक घेतली तर लक्षा ग्रुप मोठी देसाई यांच्याकडून 5,500 सॉरी. थॉमस डायस आपण मंचावरती येऊन स्थान बंधवा. मोठे खेळाडू आहेत. लकवा क्रिकेट खरं थॉमसने तिकडून सुरुवात केली होती. दर्शन केने काका आपण या. ज्येष्ठ नागरिक. श्याम आणि वंश असल्यानंतर मजा वेगळी आहे. हवे त्या बॉल लॉंग ऑफ कडे चालला. डीप मध्ये फिल्डर आहे सत्यवान मात्र मैदानाच्या आतमध्ये आले. थर्ड नंबरला एक धाव आली आणि सिंगल सोबत स्कोर मात्र आपण पाहतोय तो खातं उघडताना. एसके ची दुसऱ्या बाजूने प्लॅनिंग सुरू आहे. वरुण पाटील मास्टर माइंड राकेश मात्रे आणि हॅट्रिक ज्याने घेतली आहे. 4 विकेट काढले होते. नयन पाटील देखील इन ऍक्शन असेल. स्कूप करायला गेले रेंज मध्ये होता बॉल. लॉन्च करता आला नाही व्यवस्थित सुमितला. डॉट आला. प्रेक्षकांना मात्र कॅश प्राइज आहे श्याम चौधरी यांच्याकडून. सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडली तर 200चं कॅश प्राइज आहे तुम्हाला. बॉल आत आलाय. पोल करायला गेले होते. डॉट आलाय. मयूरजी कोरे यांचे आगमन झालेलं आहे. नियोजनाचा बादशाह आहे. स्टेप आउट लॉफ्ट केलाय. बॉल लॉंग ऑनचा बाहेर. सुमितच्या बॅट मधून सुपर सिक्सर. स्कोर सध्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती आहे. हा षटकार इम्पॅक्टफुल होता आणि तो पाहिजे होता. 68 बनवायचा. सो मिनिमम तुम्हाला इकडे 13-14 धावा पर ओव्हर बनवाव्या लागणार आहेत. शेवटचा बॉल वैभवच्या षटकातील. स्टेप आउट फ्लॅट चाललाय फिल्डरच्या वरतून. वस्तक पे दस्तक चेरन. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरली आहे का कोणाच्या ताकद. 3:30 वाजता रात्री 1.5 तास पठ्ठ्याने मॅच थांबवली होती. तोच सुमित खेळतो मैदानाचा आत. हवा टाईट. दोन लाईन होत्या अंक.
बॉल फेकू नका, नाही तर तुम्हाला फेकतील आता हे आयोजक. SK चे प्लेअर तुम्हाला स्टेजच्या लेफ्ट साईडला यायचं आहे. SK11च्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, सगळ्यांना ब्रेकफास्ट व्यवस्था करण्यात आली आहे. 200 ml दूध आहे, 2 खजूर. लवकर रे या. ज्ञानेश्वर देवकर सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुमितने 2 षटकार मारले आणि जबरदस्त काही केला आणि धावा सध्या 13 वरती आहेत. वैभवला प्रत्येक कॅचला 500 आहेत. लक्षा ग्रुप कडून मिड ऑफला चेस केल्या बॉलने, लॉंग ऑफला चालला, फिल्डर उपस्थित आहेत, सिंगल आली आहे आणि स्कोर आपण पाहतोय तो सध्या 14. 14 धावा धावफलकावरती आहेत. मॅच इंटरेस्टिंग असेल नो डाऊट, कारण ज्या पद्धतीने खेळ चाललाय. देवकर खोलात आलाय, बॉल सध्या गॅप मध्ये, इनफिल्ड अडवलाय, चान्स होती ती गमावली आहे आणि धाव त्यामध्ये 1. सरपंच 11चे ओनर देखील होते ज्ञानेश्वर देवकर. आज सकाळीच त्यांना मोकळे केले. अजय मडवी देखील टी शर्ट काढून आहेत, आयडेंटिटी लपवत आहेत. श्याम चौधरी मला नुकतीच आठवण करून देतात नुसते अजय यांची. व्हाईटचा सिग्नल आहे आणि स्कोर सध्या आपण पाहतोय तो 16. 16 धावा. डावामध्ये सुमित जर उभा राहिला आणि सत्यवान मात्रे उभे राहिले तर धावा बनवू शकतात. खोलात प्लेड ऑनची शक्यता होती. फाईन लेकडे बॉल चाललाय पण सुमित मात्र पोहोचला आणि या एका धाव्याने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 17. 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक सध्या प्रगती पथावर. दुसरा बॉल बाकी आहेत, अजूनही 3. पुढचा बॉल ऑप्शनचा बाहेर होता, जास्त बाहेर आहे आणि अंपायर्स कडून सिग्नल आला वाईट. युवराज रोकडे, हा निकनेम नेपाळी. बोला पुढे. यांनी बॉल सोडला तर 500 आहेत. कुठे आहेत ते? सोड रे, मागे फिल्डर आहेत. टॉपेस बॉल हवेत, दीपकने पकडले, कॅच की मॅच. सुमित मात्र येतोय आता माघारी. मोठा धक्का अष्टविनायकला. आता दिरक्या परत ठेवतील. सुमित आले बाहेर. स्कोर सध्या 18 वरती आहे. षटक दुसऱ्या प्रगती पथावर. चांगली बॉलिंग केली ज्ञानेश्वर देवकर. साई शेलार देखील आज उपस्थित आहेत. मोठे देसाईचे एनर्जी ड्रिंकचा आस्वाद घेत आहेत ते, कारण त्यांना पण दुसरं काम काही ठेवलंच नाही. फुल टॉस आहे, स्वांग केलाय बॉल. ओहो, असीम पण जबरदस्त प्रयत्न आणि त्याने जबरदस्त फिल्डिंग देखील केलं या अगोदर. बघा जरा लागलाय का सांगणार नाही तो. तर बॉल क्रिकेटर आहेत आणि जो स्टार्ट घेतला होता शेवटी स्किट झाले, बॉल पर्यंत पोहोचले नाही आणि इकडून आलाय तो चौकार. स्कोर सध्या 22. फिल्डिंग दर्जेदार केलंय
आणि जर ही टीम क्वालिफाय झाली तर आयोजकांना लक्ष द्यावं लागेल बेस्ट फिल्डरसाठी. आसिमने जी फिल्डिंग केलेली आहे, आता जरूर त्याला बॉल सापडला नाही, पण या अगोदर देखील जबरदस्त फिल्डिंग. सागर पाटील काय मंत्र घेऊन चाललेत का? ओके. उडवलाय आणखी एक. आणि इकडे विकासने सांगितलं थांबा, मॅच अजूनही संपली नाही. टप्प्यात दिला तर कार्यक्रम होणारच आहे. षटकार. पारल्यावर पर्यंत झालेलं आहे. हॅट्रिकला वैभवला 500. लक्ष ग्रुप फुल टॉस आलाय. बॉल सध्या गॅप मध्ये होता. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड धावताय देवकर फार वेगाने, मात्र त्या अगोदर सोहम आलेत. थ्रो येतोय आणि धावा 2. 2 धावांनी स्कोर मात्र पुढे चाललाय. 41 41 धावा. अजून या माफ करा 31, म्हणजे अजून या मॅच मध्ये 37 धावांची गरज. 15 बॉल 37 धावा. लॉन्ग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑन साइड लॉन्ग ऑन है, काउ कॉर्नर है, डीप स्क्वायर लेग है. पुढचा बॉल डाउन द लेग. वाईटचा सिग्नल आहे.
लेंथ चांगली आहे, लाईन थोडी खराब, कारण खोलात हा देखील बॉल टाकण्याचा प्रयत्न वैभवकडून आपल्याला पाहायला मिळालाय. आय थिंक वैभवला आपण मोठी दिवस प्रमुख टीम मध्ये देखील बघितलेलं आहे अगोदर. शॉर्ट बॉल, चांगला पंच गॅप मध्ये, फील्ड धावतात एक्स्ट्रा कव्हरचे ज्ञानेश्वर देवकर, चौकार. मॅच मधले अजूनही 14 आणि 14 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका. जर वैभव कडून या ओव्हर मध्ये विकेट आल्या नाही तर मात्र मॅच मध्ये अष्टविनायक ऑन ट्रॅक आहेत, सरासरी मेंटेन केली आहे. पुढचा बॉल वैभव, उडवायचा होता, एज आहे मागे, चाललाय बॉल शॉर्ट थर्ड मॅन आणि फाईन लेगने मिठी मारली पण बॉल मात्र अडवता आला नाही, चौकार. आल्या 40 वरती धावसंख्या पोहोचले. बॉल बाकीत आता या मॅच मधले 13 धावा पाहिजेत, 28. यानंतर 2 फ्रेश बॉलर असणार आहेत. अष्टविनायक नो डाऊट, आणि सेमी फायनल प्रेक्षकांना हवी तशी चालली आहे. सूर्यवंशी, चांगला कटचा फटका, कबा पॉइंटला रेस लागली आहे. बॉल पुढे, फिल्डर मागे, बॉल पुढे, आता फिल्डर देखील होते. 2 झालेले आहेत. षटक संपन्न होत आहेत. अर्थातच ती 3 धावा धावफलकावरती लागल्यात. 42 बॉल बाकी आहेत, 12 धावा पाहिजेत, 26. काय सांगतो त्यांना, 12 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायच्या फक्त 26 धावा. 13ची सरासरी होती, ती मेंटेन केली आणि आता 13च्या सरासरीने धावा बनवायचा. 240 प्लस खेळाडू आहेत, लेजंड प्लेयर आहेत, आणि आतापर्यंत जो त्यांचा अनुभव आहे, विकास आणि सत्यवान जबरदस्त खेळ करतात. दुसऱ्या बाजूने आकाशला, मनोजला, दीपकला, वैभवला मीटिंग करण्यास भाग पाडले त्यांनी. ज्ञानेश्वरचं षटक संपलंय, वैभवची 2 षटकं संपलेली आहेत. म्हणजे आता दीपक आणि त्याचबरोबरीने कदाचित सोहम या 2 गोलंदाजांना आपण पाहणार आहोत. 12 बॉल मध्ये 26 त्याने बनवायच्या. चला कम ऑन फास्ट, 4 वाजलेत मित्रांनो. हा फास्ट घ्या प्लीज. आणि यस, दर्शित 11चे देखील कॅप्टन या ठिकाणी आता येत आहेत. आणि मॉर्निंग सेशनला आमचे कॉमेंटेटर होते, कारण पहिला सामना गमावलाय. सो त्यानंतर एकच काम होतं, या कॉमेंट्रीसाठी या लवकर. मात्रे एक्सपर्ट कॉमेंटेटर आहेत, या लवकर लवकर या प्लीज. सगळेजण वाट पाहतात तुमची. ते बैलगाडी चालवताना कसे बैल थांबवताना, ओ तर सकाळी संदेशने जबरदस्त कॉमेंट्री केली होती. 42 12-26 आणि गोलंदाजीसाठी आले सोहम.
लास्ट ओव्हर मध्ये कदाचित असतील दीपक, विकास आणि सत्यवान। ये दोनों की जोड़ी हिट है अब तक जिस तरीके से बल्लेबाजी की है। शॉर्ट बॉल, एज है मांगे, थर्ड मैन, ये नहीं रुकेगी बॉस, ये भी जाएगी सीमा रेखा के पार। 4 रन, आउट है काय आउट। गती घ्या, कोणते SK11 चला स्टेजच्या लेफ्ट साइडला 200 ml दूध आणि 2 खजूर आलेत, लवकर या। कोच आले का? ये छगन चाचू इज बॅक। येस, चेअरमॅन आपले MDPL चे SK11 मध्ये खेळत आहेत यज्ञेश मडवी। संदेशजी या, पण श्याम चेअर द्या ना, या लवकर या संदेशजी, या 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 लवकर या, स्वागत आहे या। आवरा, मान सन्मान कोणला दिले का अजूनपर्यंत? या लवकर या, लवकर लवकर यो का बाबू, इथेच आहे। 42 झालेले आता, 26 अजून पाहिजेत 11 बॉल मध्ये। सागर पाटील स्वतः या सीझन मध्ये 1 बॉल 6 ला षटकार आलाय सागर कडून, पण इकडे 1 बॉल 6 नाही, 11 बॉल 26 आहेत। पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, चांगला बॉल टाकलाय सोहमने, डॉट आलाय। ही मॅच रफ अँड टफ आहे, शेवटपर्यंत दोन्ही टीम सामना सोडणार नाही। आता दुसऱ्या बाजूने विकास देवकर यांना स्ट्राइक भेटली नाही, 3 चौकार मारलेत, 1 षटकार मारलाय, 2 डबल आलेले आणि 22 ला नॉट आउट आहेत ते। सो सागर पेक्षा मी म्हणेन विकास वरती सध्या तरी अपेक्षा जास्त आहेत। सेट बॅटर आहेत, सागर नुकताच आला, पहिला डॉट आलाय, उडवायला गेले, टॉपेज हवेत आहे बॉल, सोहम ने पकड़ लिया कैच, कॉट एंड बोल्ड, विकेट डाउन। माळी यांची सर नाही, आज आवाज आहे, आज अजरामर आहे, आणि आजही ते त्याच शैलीने, त्याच उमेदीने आणि त्याच ताकदीने शक्तितुराच्या सामन्यांमध्ये, कवालीच्या सामन्यांमध्ये जरूर आपल्याला ते पाहायला मिळतात। 3 बॉल मध्ये काही धाव आली नाही, 9 बॉल मध्ये बनवायच्या 26 धावा। नवीन बॅटर आलेत, आतिश, शॉर्ट बॉल होता, चांगली बॉलिंग, वाह, डिसिप्लिन बॉलिंग आली आहे, आणि 4ही बॉल मध्ये एकही धाव नाही, वाह सोहम, वाफ तर लागले ना। संदेश तुम्ही या प्लीज, या माईक द्या दुसरा, डीजे ऑपरेटर या, सँडी मोठे मोत्या रुपया काय नाव आहेत। ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेग कडे चाललाय, डबलला चान्स घेतात विकास, पण मी म्हणेन विकास यांनी सध्या स्ट्राइक घ्यायला पाहिजे। कदाचित यानंतर शेवटचा असा बॉल आहे, ते लास्ट ओव्हर मध्ये चान्स घेणार आहेत। स्कोर पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन,
2 धावांनी 44 झालेत, म्हणजे अजूनही पाहिजे त्या मॅच मध्ये 22 धावा, 24 धावा माफ करा, 24 पाहिजेत 7 बॉल मध्ये. ऑन साइडला बॉल चाललाय, गॅप मध्ये डबलला विकास चान्स घेणार आहेत कारण त्यांना स्ट्राईक पाहिजे. ओहो, स्ट्राईक भेटणार नाही आणि विकास देवकर येथील पॅव्हेलियन मध्ये मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये सध्या टीम. बाबूराव शेठ प्रतिष्ठान शेवटचे 6 बॉल पाहिजे 23. श्याम चौधरी यांना क्रॅम्प आला, ॲम्ब्युलन्स बोलवा लवकर. जीवदानीचे हॉस्पिटल डॉक्टरला फोन करा लवकर. अजूनही मॅच ऑन आहे, 5 बॉल 19. चौकार आलाय. संदेशजी काय म्हणाल? 5-19 पाहिजेत. धावा झाल्यात 49. हॅलो, सलामचे समालोचक बाबू देखील आता आमच्या सोबत जॉईन झालेत. फिरीज अरे सेम ॲज इट इज पवन केने आहेत ओम साई मध्ये. पुरा बात का डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय, सोहम डीप मध्ये, डबलला चान्स त्यांना द्यायची नाही. फिल्डिंग चांगली झाली आहे, थ्रो चांगला केलाय. 2 बॉल मध्ये 5 गेलेले आहेत. आता उर्वरित समीकरण 4 बॉल 18. नेक्स्ट मॅच मध्ये दुदुर्लींचा फिरीज आपल्याला मॅच मध्ये खेळताना दिसेलच. ही मजा आहे, कारण जी टोपण नाव आहेत ती बाबूला माझ्यापेक्षा चांगली माहिती आहेत. फिरीजला रागण्यात म्हणजे हवे त्या बॉल कॅच आदेश. होणार नाही. धाव जरा धाव, 5 धाव. त्यांना असं वाटलं आता आपण जिंकलो, काम काढायला घेतलेत ताई. 3 बॉल 16 धावा. आकाश मात्रे 5 वर्षानंतरच्या प्रतीक्षेत आता 6व्या पर्वामध्ये ट्रॉफीसाठी ते जातील असं वाटतंय. नाही, थांबा. आतिश नंतर येऊन 500 देऊन जा.
2 बॉल आणि 10 धावा पाहिजेत. आतिश रच्ची सोयल आवरलं. 2 10. फुल टॉस आहे. स्वीप केलाय मनोज डीप मध्ये. पकडलाय तिकडे आता. धावा तर सहजरित्या 2 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 1 बॉल धावा पाहिजेत 8. 7 ला सुपर ओव्हर आहे. फर्स्ट हेड बॉक्स व्यवस्था बबनजी मडवी साहेब यांच्याकडून आम्हाला करण्यात आले. थँक्यू. आतिश 9 धाव पण ना ISPL चा 6 आठवण ना. हा 9 आहे ना. कुठं मारायचा पण जारांची वर्ष चालीन मागे. समोर उडवायचा होता बॉल. हवे त्या टीम मधून सोहम थोडा दूर आहे. बॉलला पकडतोय आणि अशा पद्धतीने पहिली टीम सीझन 6 MTPL ची फायनल मध्ये पोहोचली आहे. बाबूराव शेठ प्रतिष्ठान 5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर